जेव्हा रक्षकच भक्षक बनतात आणि वर्दीच्या आड निरपराध रक्ताचा खेळ खेळला जातो तेव्हा व्यवस्थेचा थरकाप उडवायला एकच जसवंत उभा ठाकतो. तर मित्रांनो, आज आपण नुकतीच Zee5 प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आणि प्रसिद्ध अभिनेता दिलजीत दोसांझ यांचा सस्पेन्स आणि अंगावर काटा आणणारा चित्रपट ज्याचं नाव आहे सतलुज. कथेची सुरुवात होते पंजाबमधील तरनातारण नावाच्या एका छोट्या गावापासून. रात्रीच्या अंधारात पोलिसांच्या गाड्या शेतातील रस्त्यावरून वेगाने जाताना दिसतात, ज्यामध्ये बसलेला पोलीस ऑफिसर्स दारूच्या अवस्थेत एन्जॉय करत असतात. अचानक एक DSP गाडी थांबवायला सांगतो. जेव्हा हे पोलीस अधिकारी खाली उतरतात तेव्हा आपण पाहतो की त्यांनी गाड्यांमध्ये 19 ते 24 वर्षाच्या अनेक निष्पाप तरुण मुलांना कोंबलेलं असतं. हे तरुण कोणतेही अतिरेक नसून सामान्य नागरिक असतात, पण हे भ्रष्ट अधिकारी केवळ स्वतःच्या प्रमोशनसाठी आणि शासनाला आम्ही किती जण मारलं हे दाखवण्यासाठी या निष्पाप तरुणांना गाडीतून उतरून गोळ्या झाडतात आणि त्यांचा फेक एन्काउंटर करतात. पुढच्याच सकाळी आपली भेट कथेचा मुख्य नायक जसवंत सिंह यांच्याशी होते. जसवंत हा एका बँकेत नोकरी करत असतो. आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह शहरात सुखी आयुष्य जगत असतो. तो अतिशय दयाळू आणि स्वभावाचा माणूस असतो. त्याचे मूळ गाव हे तरनातरणच असते, जिथे त्याची आई आणि वडील राहत असतात. जसवंत संध्याकाळी आपल्या गावी येतो तेव्हा त्याला समजतं की त्याचा शेजारी राहणारा मित्र कृपाल सिंह 6 वर्षापूर्वीच मारला गेला आहे आणि त्याच्या दुःखात वेडी झालेली त्याची आई देखील काही दिवसापासून बेपत्ता आहे. 6 महिन्यापूर्वी फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं की कृपाल सिंह याला याच करप्ट पोलिसांनी अतिरेकी घोषित करून मारले होते आणि त्यांच्या शरीरावर मोठे कट्स मारून त्याची बॉडी नदीत फेकून दिली होती. आपल्या मित्राच्या बेपत्ता आईचा शोध घेण्यासाठी जसवंत पोलिसात रिपोर्ट लिहायला जातो, पण पोलीस अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे त्याची भेट त्याचा पोलीस मित्र सतनाम सिंह यांच्याशी होते. सतनाम त्याला या प्रकरणापासून लांब राहण्याचा सल्ला देतो. पण मित्रांनो, जसवंत सिंह इथेच थांबत नाही. तो आपल्या मित्राच्या आईला शोधत थेट स्मशानात पोहोचतो. तिथले रेकॉर्ड्स तपासल्यावर त्याला समजतं की कृपाल सिंहच्या आईची डेड बॉडी देखील पोलिसांनी लावारिस म्हणून आणून इथेच जाळली होती. जसवंत संतापून सतनामला एकांतात भेटतो आणि जाब विचारतो. सतनाम रडत रडत मोठा खुलासा करतो की कृपालच्या मृत्यूनंतर त्याची आई पोलीस स्टेशन बाहेर चक्रा मारत होती. एक दिवस तिने DSP साहेबांची कॉलर पकडली, ज्यामुळे रागात DSPंनी तिला गाडीत बसवलं आणि शेतात नेलं. तिथे तिचाही एन्काउंटर करून टाकला. सतनाम पुढे सांगतो की पंजाबी पोलिसांना जितके जास्त एन्काउंटर होतील तितके जास्त प्रमोशन मिळत आहेत. याच मोहापायी काही करप्ट पोलीस अधिकारी निष्पाप तरुणांना उचलून मारत आहेत. जे पोलीस अधिकारी या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात त्यांना गायब केलं जातं. हे भयंकर सत्य ऐकल्यावर जसवंत सिंह हादरून जातो. तो ठरवतो की या अन्यायाविरुद्ध कोणाला तरी आवाज उठवावाच लागेल. तो पुरावे गोळा करण्यास सुरुवात करतो. त्याचा पोलीस मित्र सतनाम अंतर्गत पोलीस रेकॉर्ड्स देऊन त्याला मोठी मदत करतो. तपासादरम्यान जसवंतला समजते की केवळ तरनातरणच्या 3 स्मशानात 2000 पेक्षा अधिक निष्पाप लोकांना अतिरेकी म्हणून जाळलं गेलं आहे आणि संपूर्ण पंजाबमध्ये हा आकडा चक्क 25,000च्या पार गेला आहे. जसवंत या पुराव्यासह कोर्टात धाव घेतो. करप्ट पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध पिटिशन म्हणजेच याचिका दाखल करतो. तो मृत तरुणांच्या कुटुंबांचा पाठिंबा मिळवतो. यामुळे जसवंत संपूर्ण देशात आणि मीडियामध्ये प्रसिद्ध होतो. पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण होतो. हे पाहून पंजाब पोलिसांचे DIG बित्ता, जे स्वतः या काळ्या धंद्यात सामील असतात, जसवंतच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा ठेवतात. पण जसवंत त्यांना थेट ओपन डिबेटचे आव्हान करतो. परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून DIG बित्ता एका अट्टल आणि क्रूर पोलीस अधिकाऱ्याला जेलमधून बाहेर काढतात, ज्याचे नाव असते SSP सुरजीत सिंह, ज्याला आपण सुग्गा म्हणतो. सुग्गा तरनातरणचा ताबा घेताच गावामधून तरुणांना उचलणे आणि मारणे वेगाने सुरू होते. या दरम्यान जसवंत सिंहची लोकप्रियता जगभरात वाढते आणि त्याला कॅनडामधून स्पीच देण्यासाठी बोलवले जाते. जसवंत कॅनडात जाऊन पंजाबमधील या क्रूर पोलीस व्यवस्थेचा पर्दाफाश करतो. यामुळे संतापलेल्या SSP सुग्गाला समजतं की जसवंतला अंतर्गत माहिती देणारा दुसरा तिसरा कोणी नसून कॉन्स्टेबल सतनाम सिंह आहे. आणि मग मित्रांनो, एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी घटना होते. SP सुग्गा आपल्या फोर्ससह थेट सतनामच्या घरात घुसतो. सतनाम आणि त्याची पत्नी आणि आई वडील अशा चौघांनाही गोळ्या झाडून जागीच ठार केलं जातं. त्यानंतर त्याच्या घरात बेकायदेशीर हत्यारे ठेवून ती एक अतिरेकी फॅमिली
फॅमिली होती अशी खोटी बातमी मीडियात पसरवली जाते. हे ऐकून जसवंत पूर्णपणे कोलमडतो. एक दिवस सकाळी जेव्हा जसवंत सिंह आपल्या घराबाहेर एकटाच उभा असतो तेव्हा पोलीस एक लाल रंगाच्या ओमनी कार मधून येतात आणि त्याचे अपहरण करतात. सुदैवाने एका न्यूज रिपोर्टरने आणि शेजाऱ्याने हे किडनॅपिंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. जसवंत आंतरराष्ट्रीय स्तरावर हायलाइट्स झाल्यामुळे कोर्ट पोलिसांना त्याला शोधण्यासाठी 2 महिन्याचा वेळ देते, अन्यथा केस CBI कडे देण्याचे आदेश देते. 2 महिने उलटूनही पोलीस त्याला शोधू शकले नव्हते, ज्यामुळे ही केस शेवटी CBI कडे जाते. दिल्लीवरून CBIचे ऍडिशनल डायरेक्टर समुद्र सिंह म्हणजेच अर्जुन रामपाल आपल्या टीमसह तरुणमध्ये दाखल होतात. समुद्र सिंह तपासाची चक्रे फिरवतात. ते त्या न्यूज रिपोर्टरला भेटतात जो किडनॅपिंग करणाऱ्या पोलिसांची नावे सांगतो. पण पोलीस नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळे CBIला सुरुवातीला काहीच चुकावं लागत नाही. समुद्र सिंह स्वतःचे डोके चालून शोध घेतात. ज्या दिवशी जसवंतला किडनॅप केलं होतं त्या दिवशी तरुणापासून लांब आउटर एरियात असलेल्या कंग पोलीस स्टेशनचे सगळे सेल्स रिकामे होते. तिथे कहर सिंह नावाच्या एका गुन्हेगाराला 2 दिवस ठेवण्यात आलं होतं. समुद्र सिंह कहर सिंहला भेटायला जातो. कहर सिंह सांगतो की तिथे एका माणसाला आणलं होतं ज्याला पोलीस जसवंत नावाने हाक मारत होते, खूप मारहाण करत होते. तिथे एक हिरवे डोळे असलेला पोलीस गार्ड होता जो आम्हाला जेवण द्यायचा. SSP सुग्गा प्रचंड दबावाखाली येतो. तो जसवंतच्या पत्नीला धमकावतो पण ती घाबरत नाही. दरम्यान DIG बित्ता रिटायर होतात आणि त्यांच्या जागी प्रामाणिक DIG SP वर्मा येतात, जे सुग्गाला 7 दिवसात जसवंतला शोधण्याचा अल्टिमेटम देतात. दुसरीकडे कोर्टाच्या सुनावणीच्या 1 दिवस आधी SSP सुग्गा CBIच्या साक्षीदार कहर सिंह आणि त्यांच्या वडिलांची गोळी झाडून हत्या करतो आणि बाकीचे 2 आय विटनेस गायब करतो. तरीही कोर्टात दलिली ऐकून जज SSP सुग्गासह 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड करतात. घाबरलेला सुग्गा DIG बित्ता यांना फोन करतो आणि म्हणतो की मी पकडला गेलो तर सर्वांचे नाव समोर येणार. यानंतरच अचानक बातमी येते की SSP सुग्गाने ट्रेन खाली उडी मारून सुसाईड केला आहे. त्याचा चेहरा, बिघडलेली बॉडी आणि सुसाईड नोट पोलिसांना मिळते. पण मित्रांनो, हे सुसाईड पूर्णपणे फेक असतं जे सुग्गाने कायद्यापासून वाचवण्यासाठी रचलेलं असतं. सुग्गाच्या शोक सभेत समुद्र सिंह यांना तो हिरवे डोळे असलेला पोलीस गार्ड दिसतो ज्याचे नाव असते कुलदीप सिंह. CBI त्याला पकडते आणि तो कोर्टात साक्षी द्यायला तयार होतो. पण ऐनवेळी पोलिसांच्या धमक्यामुळे तो कोर्टात उलटतो आणि सांगतो की CBIने त्याला पैशाचे आमिष दाखवले. त्या रात्री कुलदीप सिंह जेव्हा घरी झोपायला जातो तेव्हा त्याच्या स्वप्नात अत्यंत वाईट अवस्थेत रक्ताने माखलेला जसवंत सिंह उभा असलेला दिसतो. जसवंतचा तो चेहरा पाहून कुलदीपला आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्याचे काहीच हादरते. तो ठरवतो की आता प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण तो केवळ सत्याचीच साथ देणार. दुसऱ्या दिवशी कोर्टात कुलदीप सिंह विटनेस बॉक्स मध्ये उभा राहतो आणि न्यायाधीशासमोर जसवंत सिंह सोबत घडलेला प्रत्येक क्रूर प्रसंग सांगू लागतो. किडनॅपिंगच्या 1 दिवस आधी DIG बित्ता आणि सुग्गा यांच्यात 1 तास मीटिंग झाली होती. प्लॅननुसार आंबे सकाळी जसवंतची पत्नी मुलांना शाळेत सोडायला गेल्याची संधी साधून जसवंतला ओमडी कारमध्ये किडनॅप केले आणि कंग पोलीस स्टेशनमध्ये आणले. तिथे SSP सुग्गाने आधी त्याला आंदोलन बंद करायला सांगितले, पण जसवंतने नकार दिला आणि म्हणाला की शेवटच्या श्वासापर्यंत मी या अन्यायाविरुद्ध लढत राहीन. या रागातून SSP सुग्गा इतर 4 पोलीस अधिकाऱ्यांनी जसवंतवर हाणामारी केली आणि त्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केलं. त्याच्यावर उकळते पाणी ओतले, त्याचे तोंड पाण्यात बुडवले, साखरदंडाने त्याचे हातपाय खेचले. शेवटी सुग्गाने त्याला जवाल पोलीस स्टेशन मध्ये नेऊन 2 गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याची बॉडी कोणालाही मिळू नये म्हणून त्यांनी त्याच्या शरीरावर मोठे कट्स मारून ती सतलुज नदीत फेकून दिली, जेणेकरून शरीरात पाणी भरून ते नदीच्या तळाशी डुबावे. हे भयंकर खुलासा ऐकून संपूर्ण कोर्ट हादरून जाते. कुलदीपच्या या निर्णायक साक्षीच्या आधारे कोर्ट पंजाब पोलिसाच्या 5 करप्ट अधिकाऱ्यांना दोषी ठरवून थेट आजीवन कारावास म्हणजेच लाईफ इम्प्रिझमेंट शिक्षा सुनावते. हजारो निष्पापांना न्याय मिळवून देणारा जसवंत सिंह स्वतः अमर होता आणि याच भावनिक वळणावर हा चित्रपट संपतो. मित्रांनो, चित्रपटाच्या शेवटी या कथेमागील ऐतिहासिक वास्तविक पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. हा चित्रपट 1990च्या दशकातील पंजाबमधील मिलिटन्सी आणि मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. 1947च्या फाळणीनंतर पंजाबमध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक आंदोलने झाली, ज्याचे रूपांतर पुढे हिंसक मिलिटन्सीमध्ये झाले. या मिलिटन्सीला
मोडून काढण्याची शासनाने पंजाब पोलिसांना अमर्याद अधिकार आणि एन्काउंटर प्रमोशनचे इन्सेंटिव्ह दिले होते. या कायद्यातील पळवाटेचा गैरफायदा घेऊन काही करप्ट अधिकाऱ्यांनी हजारो निष्पाप शीख तरुणांना बनावट एन्काउंटर मध्ये मारले होते. जसवंत सिंह खालरा यांनी स्मशानात घाटातील नोंदीवरून 25,000 बेवारस मृतदेहांचा शोध लावला होता, ज्याची किंमत शेवटी त्यांना स्वतःच्या प्राणाने मोजावी लागली होती. या चित्रपटात आपल्याला याच ऐतिहासिक काळ्या कालखंडाची जाणीव करून दिली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि सतलुज मूवीचे हे सखोल स्पष्टीकरण तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.